पर्यावरण दिनाचं औचित्य साधून इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं मुख्य मार्गावरून ग्रंथ आणि वृक्षदिंडी काढण्यात आली। या दिंडीत पर्यावरणाचा जागर करत खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पर्यावरणप्रेमी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आज वृक्षारोपण, ग्रंथदिंडी, वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवतीर्थाजवळ दिंडीच्या शुभारंभाप्रसंगी आमदार राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। सर्वांनी पर्यावरण रक्षणाबरोबरच पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीचाही ध्यास घ्यावा। पाणी, भूजल, हवा सर्व काही शुद्ध राहण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केलं। त्यानंतर दिंडीला प्रारंभ झाला। यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते, पुंडलिक भाऊ जाधव, महापालिकेचे उपायुक्त नंदू परळकर यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। या दिंडीत महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। पर्यावरण रक्षण, प्रदूषण रोखा यासह विविध सामाजिक संदेश देणारे फलक सर्वांचं लक्ष वेधत होते। जयघोष आणि टाळांचा गजर करत ही दिंडी मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा, राजवाडा मार्गे मंगलधामजवळ पोहोचल्यावर दिंडीचा समारोप झाला।